शेतकरी मित्रांनो नमस्ते. आजचा व्हिडिओ आपणा सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी मित्रांनो, शेवगा शेती करत असताना शेवग्यामध्ये मुख्यत्वे करून दोन छटणी असतात. एक म्हणजे लाईट छटणी आणि दुसरी म्हणजे पंजा छटणी. तर आपण पंजा छटणी कधी घेत असतो तर जुलै ऑगस्टमध्ये आपण शेवग्याची पंजा छटणी घेत असतो आणि लाईट छटणी आपण मार्चमध्ये घेत असतो. तर मुख्यत्वे करून याचं कारण काय तर पंजा छाटणीमध्ये आपण त्याचे हार्ड कटिंग करत असतो आणि त्याचं झाडं डेव्हलप व्हायला आपल्याला परत पावसाळा हिवाळा ह्याच्यामध्ये झाडं डेव्हलप होऊन ऑगस्टमध्ये जर आपला छाटणी घेतली तर आपला नोव्हेंबर डिसेंबर 15 नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये आपल्या बागेचा माल चालू होत असतो. आणि लाईट छाटणी आपण कधी घेत असतो, पंजा छाटणीचा माल साधारण आपला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीनं माल निघतो. ती माल संपल्यानंतर झाडाची थोडीशी पानगळ होत असते, पानगळ पण होते आणि पाठीमागे थोडासा माल पण संपलेला असतो. त्यावेळेस आपण काय करतो तर आपल्या प्लॉटची आपण लाईट छाटणी घेत असतो. ती साधारण आपण काय करतो 20 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान आपण आपल्या प्लॉटची लाईट छाटणी घेत असतो. तर मी पाठीमागं माझ्या प्लॉटमध्ये सुद्धा 2 वेळा सलग 2 वर्ष आपण आपल्या प्लॉटमध्ये पंजा छाटणी घेतली होती मार्चमध्ये एक प्रयोग करण्यासाठी. परंतु आपण त्या छाटणीमध्ये यशस्वी झालो नाही. त्याचं कारण आपण काय यशस्वी झालो नाही, त्या प्लॉटला अडचणी काय येतात ही पण आपण पुढं पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, विषय काय होतो आता ही पाठीमागे जी माझ्या प्लॉट बघताय तर ह्या प्लॉटची छाटणी बरोबर 1 मार्चला झालेली आहे. आज या प्लॉटला 42 दिवस पूर्ण झालेत. 42व्या दिवशी प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर प्लॉट एक नंबर डेव्हलप झाला आहे. कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण स्वच्छ असतं, मधमाशी येते, कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचा प्लॉट डेव्हलप होतो. परंतु प्रॉब्लेम असा होतोय की आता जर ह्या प्लॉटची परिस्थिती बघितली तर ह्या प्लॉटला आता चालूला फ्लॉवरिंग भरपूर आहे आणि सेटिंग पण चांगल्या पद्धतीचं निघालेलं आहे. म्हणजे ही प्लॉट चालूला सेटिंग अवस्थेत आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहे. या प्लॉटवरती आता चालूला मधमाशी पण चांगल्या पद्धतीने फिरत आहे. कारण उन्हाळ्यात काही न करता मधमाशी ऑटोमॅटिकली प्लॉटमध्ये फिरतच असते. परंतु विषय काय होतो शेतकरी मित्रांनो, आज जर प्लॉटमध्ये बघितलं तर साधारणतः काही झाडावरती अशा पद्धतीचं सेटिंग झालेलं आहे. म्हणजे ह्या स्टेजला सेटिंग आहे. आता हे जे सेटिंग आहे हे हार्वेस्टिंगला साधारण 40 ते 45 दिवस लागतात. मग अडचण काय होती, 40 ते 45 दिवस म्हणजे आता साधारण धरून चला आज 12 मे 15 मे पासून 45 दिवस धरा म्हणजे साधारण जुलैमध्ये ही शेंग आपल्याला विक्रीस तयार होणार किंवा 15 जूनच्या आसपास ही शेंग आपल्याला हार्वेस्टिंगला येणार आहे. पण अडचण अशी तयार होती की ज्यावेळेस आता 25 मेला आपल्याकडे रोहिणी नक्षत्र निघतं. रोहिणी नक्षत्रात काही भागामध्ये पाऊस पडतो, काही भागामध्ये पडत नाही. पण ज्या भागामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये जर गवत उगवल्यानंतर त्या गवतावरती आभाळ आणि वातावरण चांगलं तयार झाल्यामुळं, टेम्परेचर कमी झाल्यामुळं गवतावरती काय होतं, फळमाशी तयार होते आणि ती फळमाशी आपल्या प्लॉटमध्ये पूर्ण शेंगाला डॅमेज करते, डंक मारले की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्या शेंगातनं घाण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ती शेंग आपली खराब होऊन जाते. जर रोहिणी नक्षत्रामध्ये जर पाऊस नाही पडला तर मृग नक्षत्रामध्ये तर 100% आपल्याकडे पाऊस पडत असतो आणि त्यामुळं आपल्याला पंजा छाटणीचा माल पुढं विक्रीसाठी सापडत नाही. आता फळमाशीसाठी पर्याय पण भरपूर आहेत. काही उग्रवासाची कीटकनाशक आहेत, पण उग्रवासाचं कीटकनाशक मारल्यानंतर अडचण अशी तयार होती शेतकरी मित्रांनो की आपल्या बागेतली त्या उग्रवासामुळं मधमाशी निघून जाते, मधमाशी थांबत नाही, त्यामुळे सेटिंग होत नाही. दुसरी गोष्ट, उग्रवास फक्त 1 ते 2 दिवस राहतो, 1-2 दिवसानंतर परत आपली माशी त्या प्लॉटवरती अटॅक करतेच. दुसरी गोष्ट म्हणजे काय की बाजारामध्ये आपल्याला दुकानामध्ये फळमाशीचे ट्रॅप पण आहेत, सापळे आहेत. पण त्याचं अडचण अशी होती शेतकरी मित्रांनो, गवतावर एवढी भरपूर प्रमाणात फळमाशी तयार होते की तिचं मोजमाप नाही. एका रात्रीमध्ये ग्लास पूर्ण भरून जातो, एवढी माशी तयार होते. मग रोज तुम्ही ग्लास किती खाली करणार बरं. ती माशी प्लॉटमध्ये आपण जर सापळे लावले तर त्या सापळ्यामध्ये जी वासाची वडी असते त्या वडीला इतर परिसरातली पण माशी वासामुळे आकर्षित होते आणि ती माशी काही डायरेक्ट सापळ्यात येत नाही. ती माशी आपल्या प्लॉटवरती बसत येते आणि नंतर ती सापळ्यात अडकते.
पण ती येस्तोर 10-5 झाडावरचे शेंग आपले डॅमेज केल्याशिवाय राहत नाही. तर अशा पद्धतीनं मार्चमध्ये जर आपण पंजा छाटणी घेतली तर आपल्याला उत्पादन म्हणावंसं भेटत नाही. तर पंजा छाटणीचा प्लॉट माझ्या अनुभवानुसार मार्चमधला सक्सेस होत नाही, त्याचं म्हणावंसं उत्पादन भेटत नाही. तर आपण साधारण मार्चमध्ये लाईट छाटणी घेतली तर भरपूर सेटिंग, भरपूर फ्लॉवरिंग आपल्याला आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन पण आपल्याला त्यापासून भेटतं. आता ह्या प्लॉटला जर बघितलं तर बेसल डोस, ह्याची छाटणीचा खर्च, शेणखत, ह्या गोष्टी जर विचार केला तर त्या मापात आपल्याला उत्पादन भेटत नाही. मग शेतकऱ्याचं छाटणी घेतल्यानंतर किंवा एवढा खर्च केल्यानंतर प्लॉटचं नियोजन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला त्या पिकापासून उत्पादन भेटलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, मार्च एप्रिलमध्ये शेवगा उत्पादक शेतकऱ्याने अशा पद्धतीची पंजा छाटणी घेऊ नका. पंजा छाटणीचा प्लॉट सक्सेस होत नाहीत. ह्या प्लॉटची मी तुम्हाला पुढं वेळच्या वेळेला अपडेट देतच जाईन. म्हणजे जून जुलैमध्ये किंवा पुढं पावसाच्या कालावधीमध्ये फळमाशीनं माल कसा डॅमेज होतो, किती माल सापडतो विक्रीस, आपल्याला उत्पादन किती भेटतं, खर्च किती होतो, या गोष्टीचं मी सगळ्यांना अपडेट देतो. मग त्यामुळं तुम्हाला त्याचा अभ्यास किंवा अनुभव मिळेल आणि त्यानुसार तुम्ही शेतीमध्ये तुम्हाला पण थोडीशी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आता आपल्या प्लॉटमध्ये 1-1.5 एकर प्लॉट आहे. आपण त्याची छाटणीच घेतली नाही आहे, अशा पद्धतीनं आपण प्लॉट धरलेला आहे पुढं. तर त्या प्लॉटवरती आज जर माल बघितला तर फुल लोड प्लॉट आहे. फ्लॉवरिंग पण तसंच आहे, सेटिंग पण तेवढं आहे, माशी तर बेमाप माशी आहे. त्याच्यामुळं पंजा छाटणी घेण्याची काय आवश्यकता नाही. माझ्या अभ्यासानुसार मी सांगतोय तुम्हाला शेतकरी मित्रांनो, की सांगण्याचा उद्देश एक आहे की आपण 4 ठेसा खाल्लेली असते त्या शेती करत असताना, ती ठेस दुसऱ्या शेतकऱ्याला लागू नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण लाईट छाटणी न घेता हायाचा प्लॉट जे धरलेला आहे त्याचे आपल्याला व्हिडिओ काढून तुम्हाला माहिती देऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच आपण सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. आणि आपल्या शेतकरी महेश यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच आपणा सर्वांसाठी उपयुक्त माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.